हॅलो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महावितरण साठी जे आपलं आज आंदोलन होतं या आंदोलनाचं अपडेट येण्यासाठी मी ह्या ठिकाणी एक शॉर्ट व्हिडिओ बनवत आहे। या आंदोलनासाठी आपल्याला पाठिंबा दिलेले आम आदमी पक्षाचे धनंजय शिंदे साहेब यांच्या ठिकाणी प्रथमतः मी आभार मानतो, कारण त्यांच्या प्रयत्नामुळे आपलं जे काही आंदोलन आहे त्या आंदोलनकर्त्यांना आपल्याला मंत्रालयात जाण्याच्या ठिकाणी परमिशन भेटली। अदरवाईज जर आपल्याकडे धनंजय शिंदे साहेब आपल्याला भेटले नसते, आपल्या आंदोलनात त्यांनी जर पाठिंबा दिला नसता तर आपल्याला ठिकाणी मंत्रालयामध्ये आज आपली भेट या ठिकाणी होऊ शकली नसती। अथक प्रयत्नानंतर आपल्याला ऊर्जा सचिव ज्या आहेत आपल्या प्रधान सचिव आभा शुक्ला मॅडम यांची भेट त्या ठिकाणी घडवण्याचं काम हे धनंजय शिंदे साहेब यांनी केलेलं आहे। प्रथमतः मी त्यांच्या ठिकाणी आभार व्यक्त करतो। आता झाली गोष्ट अशी की आपण साधारण चार पर्यंत या ठिकाणी आंदोलन केलं आणि त्या आंदोलनामध्ये आपण बऱ्याच गोष्टीमधून आपण जाण्याचा प्रयत्न केला मंत्रालयाकडे, पण आपण पोहोचू शकलो नाही। आपल्याला भेट या ठिकाणी थोडीशी इम्पॉसिबल वाटत होती। त्यानंतर धनंजय शिंदे साहेब जे काय आम आदमी पार्टीचे आहेत ते आले, त्यांनी आपल्याला सपोर्ट दाखवला आणि त्यांनी आपली भेट घडवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले। मग त्यानंतर मी आणि माझी टीम या ठिकाणी यांना घेऊन पोलीस या ठिकाणी मंत्रालयामध्ये गेले। त्यानंतर आमची भेट तिथे ऊर्जा सचिव ज्या काय आहेत आपले प्रधान सचिव त्यांची भेट ठिकाणी आभा शुक्ला मॅडम आणि आमची या ठिकाणी भेट त्यांनी घालून दिली। मग त्या भेटी दरम्यान झालेला जो काही संवाद आहे तो संवाद मी या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतो। प्रथमतः आम्ही मुद्दा मांडला डोमासाईलचा। या डोमासाईलच्या मुद्द्यावरती ज्या काही प्रधान सचिव मॅडम आहेत आभा शुक्ला यांनी आम्हाला स्पष्ट या ठिकाणी सांगितलं की डोमासाईल बाबत या ठिकाणी काही करू शकत नाही, कारण हे हायकोर्टची केस आहे आणि हायकोर्टचा मॅटर आहे आणि हायकोर्टने दिलेली त्यांनी आमच्या समोर ऑर्डर एक ठेवली की हायकोर्टने असं सांगितलेलं आहे की जे काही डोमासाईल आहे ते डोमासाईल हे कोणत्याही एक्झामसाठी कंपल्सन होऊ शकत नाही आहे, म्हणून त्या ठिकाणी डोमासाईलचा मुद्दा या ठिकाणी तुमचा या ठिकाणी मान्य केला जाऊ शकत नाही, कारण ही हायकोर्टची ऑर्डर आहे आणि त्यांनी आम्हाला त्यांची ऑर्डर दाखवली। आम्ही त्याच्यावरती बरंच त्यांच्याशी चर्चा केली, पण चर्चेअंती आम्हाला असं समजलं की प्रधान सचिव ज्या काय आभा शुक्ला मॅडम ह्या डोमासाईल सक्ती किंवा डोमासाईल कंपल्सनीवरती त्यांच्या ठिकाणी मत हे पॉझिटिव्ह काही नव्हतं। म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर डोमासाईल या ठिकाणी कंपल्सरी होण्याच्या मार्गावरती नाही आहे, डोमासाईल हे कंपल्सरी होऊ शकत नाही असं त्यांचं म्हणणं होतं। आम्ही दुसरा मुद्दा आमचा मांडला की गेटचे जो काही आपल्याकडे 10%चा वेटेज आहे तो 10%चा वेटेज या ठिकाणी कमी करायला पाहिजे, कारण गेट एक्झामच्या अगोदर साधारण 6 महिने आपल्याकडे त्या 6 महिने आपल्याला एक इन्फॉर्मेशन द्यायला पाहिजे की महाडिस्कॉमचं सिलेक्शन हे गेटच्या स्कोरच्या बेसिसवरती व्हायला पाहिजे। हा मुद्दा या ठिकाणी ज्यावेळेस आम्ही त्यांना सांगितला त्यावेळेस त्यांचंही म्हणणं असं होतं की गेट ही हायर एज्युकेशन आहे, त्यानंतर ॲडिशनल एज्युकेशन असेल तर त्यांना त्या कॅन्डिडेटना फायदा होणं गरजेचं आहे। पण आम्ही ज्यावेळेस हा मुद्द्यांच्या लक्षात आणून दिला की आतापर्यंत झालेल्या सर्व एक्झाममध्ये गेटचा ठिकाणी उल्लेख कुठेही केला जात नव्हता किंवा कुठेही या ठिकाणी सिलेक्शनमध्ये त्याचा वापर केलेला नाही आहे, मग आम्हाला विदाऊट इन्फॉर्मेशन तुम्ही जर गेट लावत असाल तर हा सर्वसामान्य विद्यार्थ्यांवरचा अन्याय आहे। मग त्यांनी या मुद्द्यावरती जे या ठिकाणी महावितरणचे अरविंद भारीकर साहेब आहेत त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला आणि त्या संदर्भात कॉन्टॅक्टवर त्यांनी बोलून त्यांनी गेट संबंधी आपल्याकडे पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दाखवला। तिसरे आपल्याकडे मुद्दा होता की येईने जेईच्या ठिकाणी जागा वाढवायला पाहिजे होता, यासंबंधी सुद्धा आम्ही त्यांच्याकडे जागा वाढवण्याची रिक्वेस्ट केली, कारण आपल्याकडे महावितरणमध्ये साधारण 1000+ वॅकन्सी शिल्लक असताना त्यांनी फक्त आपल्याकडे 300 ते 350 वॅकन्सी या ठिकाणी रिलीज केलेल्या आहेत। त्यासंबंधी ज्यावेळेस आम्ही त्यांच्याकडे बोललो त्यावेळेस त्यांनी या ठिकाणी आपल्याला हा एक मुद्दा सांगितला की या ठिकाणी बिंदू नियमावलीनुसार वॅकन्सी डिस्ट्रीब्युशन झालेलं आहे आणि जागा या ठिकाणी वाढणार नाही, तर जागा जेवढ्या वॅकन्सी आहेत जेवढ्या गरजेच्या आहेत तेवढ्याकडे निघलेल्या आहेत, हा त्यांचा मुद्दा झाला। त्यानंतर आम्ही ज्या काही कास्ट आहेत त्या कास्ट डिस्ट्रीब्युशनसाठी वॅकन्सीचं अनेक डिस्ट्रीब्युशन झालेलं आहे, हाही मुद्दा त्यांच्याकडे ठिकाणी पाठवला, सांगितला त्यांना, पण त्यावरही त्यांनी एक स्पष्टीकरण दिलं की बिंदू नियमावलीनुसार आपण एकाने वॅकन्सी काढलेला आहे, तर त्यामुळे आपण काही चेंज करू शकत नाही। चौथा मुद्दा एकाने सांगायचं झालं तर या ठिकाणी जे आपल्याकडे एक्स सर्व्हिसमॅनसाठी जे काही रिझर्वेशन त्यांनी 15% दिलेलं आहे, जे काही ॲक्च्युली ग्रुप सी आणि ग्रुप डीच्या पोस्टसाठी असतं, या आपली पोस्ट ही साधारण ग्रुप बीची असल्याच्या कारणामुळे या पोस्टसाठी 15% एक्स सर्व्हिसमॅनचं रिझर्वेशन हे व्हॅलिड नाही आहे, हा मुद्दा त्यांना आम्ही पटवून सांगितला। त्यानंतर त्यांनी अगेन अरविंद भांडीकर साहेबांना फोन केला, ते त्यांचं फोन कॉलवरती बोलणं झालं आणि त्यानंतर त्याच्या संबंध त्यांनी योग्य ती कारवाई करण्याचा आणि रिवाइज्ड नोटिफिकेशन आज किंवा उद्या म्हणजे साधारण 2 दिवसामध्ये रिवाइज नोटिफिकेशन आपल्याकडे मिळण्याची अपेक्षा आहे। त्यांनी जसं आम्हाला या ठिकाणी सांगितलं की 1-2 दिवसामध्ये तुम्हाला हे रिवाइज अपडेट म्हणजे एक्स सर्व्हिसमॅनचं एक असेल आणि त्यानंतर गेट संबंधी जे काय असेल ते रिवाइज अपडेट आपल्याला 2 दिवसामध्ये येऊन जाईल असं त्यांनी आम्हाला सांगितलं। म्हणजे एकंदरीत पाहता अगेन आपण या ठिकाणी अप्रेंटिसशिपचा सुद्धा एकाने मुद्दा मांडला, पण त्यावरती तेवढ्या ठिकाणी त्यांनी समाधानकारक उत्तर दिले नाहीये। म्हणजे आपल्या आंदोलनामध्ये जे काय आपण प्रमुख मागण्या होत्या, या प्रमुख मागणीपैकी त्यांनी आपल्याला फक्त 2 मागणीवरती ठिकाणी पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिला आहे। त्या 2 मागण्या कोणत्या तर आपल्याकडे 10% गेटचं वेटेज आणि दुसऱ्या या ठिकाणी 15% जे काही एक्स सर्व्हिसमॅन जे काही रिझर्वेशन आहे जे की इनव्हॅलिड आहे फॉर ग्रुप बी पोस्ट, त्यावर त्यांनी आपल्याला सकारात्मक रिस्पॉन्स दिला। पण डोमासाईल सर्टिफिकेट असेल आणि बाकीचे काही मागण्या असलेल्यावरती त्यांनी कोणताही रिस्पॉन्स आपल्याला पॉझिटिव्ह दिला नाहीये।
म्हणजे या ठिकाणी आपल्याकडे प्रामुख्याने डोमासाईल कंपल्सरी जो का आपला मेन मुद्दा होता, हा मेन मुद्दा अगेन आपल्याकडे थोडासा संभ्रमात टाकणार आहे, कारण त्यांनी आपल्याकडे एक हायकोर्टची ऑर्डर दिलेली आहे आणि त्या हायकोर्टच्या ऑर्डरमध्ये असं स्पष्ट म्हणलेलं आहे की डोमासाईल हे या ठिकाणी कंपल्शन होऊ शकत नाही कोणत्याही रिक्रुटमेंटसाठी, असं त्यामध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे। याचा अर्थ त्या ठिकाणी डोमासाईलवरती थोड्याशा पॉझिटिव्ह नाही, तर याचा अर्थ असाच होतो त्या ठिकाणी डोमासाईलवरती आपण काही करू शकत नाही, त्यांनी असं बोललेलं आहे। त्यामुळं आपल्याला डोमासाईल संबंधी आणखी काहीतरी प्रयत्न करावे लागतील। या सर्वांमध्ये आपल्या सर्वांची साथ या ठिकाणी आम्हाला हवी आहे। तुम्ही सर्व या ठिकाणी ज्या पद्धतीने आज आंदोलनामध्ये सहभागी झाला, सर्वांच्या ठिकाणी मी मनपूर्वक आभार मानतो। जे या ठिकाणी दूरदूरून आले असतील, प्रत्येक ठिकाणाहून आलेले आहेत, जे काही ठिकाणी रातोरात प्रवास करून आलेले आहेत, या सर्व विद्यार्थ्यांचे मी काही आभार मानतो। त्याचबरोबर जे विद्यार्थ्यांनी घरी राहून या ठिकाणी सपोर्ट केला आहे, त्या सर्वांच्या या ठिकाणी मी आभार या ठिकाणी मानतो। शेवटी आपल्याला फुलाची पाकळी या म्हणीप्रमाणे आपल्याला ठिकाणी काहीतरी आपलं आउटपुट भेटेल आणि भेटलं अशा ठिकाणी आपण काय करतो, आशा करतो। आणि डोमासाईलसाठी आपल्याला आणखी काही प्रयत्न करता येईल का, त्या संबंधित जे काही नेक्स्ट अपडेट असेल ते नेक्स्ट अपडेट मी या ठिकाणी यूट्यूबवरती आणि आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती देतो। या ठिकाणी थांबतो। थँक्यू व्हेरी मच।